शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुखांना पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार नाहीत असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान केलाय। ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते सुनील प्रभू यांची आज उलट तपासणी सुरू झाली आहे। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे असलेल्या घटनेनुसार शिवसेना पक्षप्रमुख असा कोणत्याही पदाचा उल्लेख नाही असं जेठमलानी म्हणाले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते आणि मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते असाही युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलाय। आजच्या सुनावणी दरम्यान नेमके काय काय अपडेट्स आहेत जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे जाऊयात। वेदांत, आतापर्यंतची सुनावणीतली अपडेट। कविता, मागील 2-2.5 तासापासून जी सुनावणी सुरू आहे, ज्यामध्ये सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जाते, त्यामध्ये महत्त्वाचे 2 ठराव। एक तर 21 जून 2022चा ठराव, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंना उपस्थित आमदारांनी अनुमोदन दिलं, त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं। तो ठराव, त्या संदर्भात काही प्रश्न उपप्रश्न शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी विचारले। आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा ठराव, जो 31 ऑक्टोबर 2019चा ठराव आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली होती आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेता तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। आता त्या नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत। त्या ठरावासंदर्भात महेश जेठमलानी हे सुनील प्रभू यांना प्रश्न विचारतात, ज्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न की ही नियुक्ती नेमकी कोणी केली या संदर्भात प्रश्न विचारला तर हे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख होते असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं। त्यानंतर त्यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला की अशा प्रकारचे जे ठराव होता त्याची कॉपी तुम्ही कोणाला दिली किंवा तो ठरावाची मूळ प्रत जी होती ती कुठे दिली, तर त्यांनी सांगितलं की आम्ही विधिमंडळ सचिवाला दिली होती। ती कोणी दिली, तर ती सुनील प्रभूंनी जे उत्तर दिलं त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंकडून ती विधिमंडळ सचिवालयाला पाठवण्यात आली होती त्या ठरावाची प्रत। त्यावर पुन्हा एकदा महेश जेठमलानी म्हणतात की विधिमंडळ पक्षाकडून हे सगळं पाठवण्यात आलं होतं, विधिमंडळ पक्षाचे सचिव विजय जोशी यांनी ही प्रत पाठवली होती। आणि त्यासोबतच जी घटनेचा उल्लेख आपण केला, या शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाही, शिवाय जर सर्व आमदारांची संमती असेल तर त्या संमतीनुसारच गटनेता किंवा प्रतोद नेमला जातो। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना तशा प्रकारचे अधिकार नाहीत असं महेश जेठमलानी म्हणतात। यावर सुनील प्रभूंनी जे काही आरोप केले जातात, जे काही प्रश्न विचारले जातात, हे सगळं खोटं असून उद्धव ठाकरे यांनाच हे 2 पदाची नियुक्ती करण्यासंदर्भात अधिकार असल्याचं त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंय। त्यामुळे हा युक्तिवाद अजून पुढे सुरू आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा जेठमलानी असं म्हणतायत की जर आमदारांना प्राधिकृत केले नसते तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची गटनेते म्हणून नियुक्ती केली नसती। आणि जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आला, त्या निकालामध्ये त्या निर्णयामध्ये सुद्धा हे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी जी नियुक्ती करण्यात आली होती ती सर्व आमदारांचा पाठिंबा त्यांनी प्राधिकृत केलं होतं, त्यामुळेच ही नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे या निर्णयाचा विचार करून आपण हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर घ्याव्यात असं महेश जेठमलानींचं म्हणणं आहे। तर प्रभू यांचं असं म्हणणं आहे, त्यासोबतच ठाकरे गटाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, त्यामुळे या सर्व गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जाऊ शकत नाहीत। त्यावेळी पुन्हा एकदा महेश जेठमलानी असं म्हणतात की कुठल्याही प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती नाही, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जाव्यात। आणि एक प्रकारे शिवसेनेची घटना पाहता पक्षप्रमुखांना कुठल्याही प्रकारे गटनेता त्यासोबतच प्रतोद नेमण्याचा अधिकार नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेण्यासाठी आणि ही साक्ष नोंदवण्याची आता अध्यक्ष साक्ष नोंदवतात आणि त्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा ठाकरे गटाला अडचणीत टाकण्याचे प्रश्न उपप्रश्न शिंदे गटाच्या वकिलांकडून या सगळ्या सुनावणी दरम्यान विचारले जात आहेत। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सुनावणी अजूनही सुरू आहे, आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याकडे येऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।